महाराष्ट्रात महायुतीला मिळालेल्या विजयानं सगळ्यांनाच हादरा बसलाय। त्यातच सगळ्यांचं लक्ष लागलेल्या विदर्भातल्या पूर्व विदर्भात 32 जागांपैकी 26 जागांवर विजयाचा झेंडा रोवत महायुतीनं लोकसभेत पचवलेल्या पराभवानंतर कमबॅक केलंय। त्यामुळे विदर्भात आम्हीच किंगमेकर असल्याचं महायुतीची चर्चा जोर धरतीये। भाजप आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ज्या भागातून येतात त्या विदर्भात भाजपची सरशी पाहायला मिळाली। पूर्व विदर्भात 32 जागांपैकी 26 विधानसभेच्या जागांवर विजयाचा झेंडा रोवत महायुतीनं लोकसभेतील पराभवानंतर जोरदार कमबॅक केलं। नागपूर जिल्ह्यातील 12 पैकी भाजप 8 जागांवर, शिंदे सेना 1 जागेवर तर काँग्रेस 3 जागांवर विजयी झाली। चंद्रपूर जिल्ह्यातील 6 पैकी भाजपनं 5 वर बाजी मारली तर काँग्रेसला फक्त 1 जागा मिळवता आली। गडचिरोली जिल्ह्यातील 3 पैकी भाजपला 1, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 आणि काँग्रेसला 1 जागा मिळाली। भंडारा गोंदियामधील 7 पैकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 2 जागा, भाजप 3, शिंदे सेना 1 आणि काँग्रेसला 1 जागा मिळवता आली। तर वर्धा जिल्ह्यातील 4 पैकी 4ही जागांवर भाजपनं बाजी मारली। पूर्व विदर्भामध्ये चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे, वर्धा आहे, भंडारा गोंदिया आहे, नागपूर डिस्ट्रिक्ट आहे, अशा मिळून साधारण 32 सीट्स येतात। या 32 पैकी 26 जागा म्हणजे इतका मोठा शहर, म्हणजे आपण असं म्हणू शकतो जवळपास 90% जागा या महायुतीने पटकावलेल्या आहेत। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या दिग्गजांच्या गडाला महायुतीनं सुरुंग लावला। यामध्ये ग्रामीण राजकारणाचे किंगमेकर मानले जाणारे काँग्रेसचे सुनील केदार यांना स्वतःच्या मतदारसंघात पत्नीला निवडून आणता आलं नाही, तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा गड असलेल्या काटोलमध्ये पुत्र सलील देशमुख यांना पराभव पत्करावा लागला। विरोधी पक्षाचे जेवढे पक्ष आहेत, विरोधी पक्ष आहेत ते सर्व साफ, त्या विरोधी पक्षाचे फक्त 40-45 आमदार निवडलेत आणि बाकी सर्व सत्तारूढ पक्षाचे निवडून आलेत। अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये घडलं नाही। याच्यामध्ये अशा काही गोष्टी घडल्या आहे की त्याच्यामुळे विरोधी पक्षाचा उमेदवारच निवडून आला नाही पाहिजे। हा विजय ईव्हीएमचा असल्याचं म्हणत मविया नेते संशय व्यक्त करतायत। कोण किती काही दावा केला तरी विजय ईव्हीएमचा आहे। यांनी आपल्या गळ्यात माळ घालण्यापेक्षा ईव्हीएमच्या मशीनच्या गळ्यात माळ घालून विजयोत्सव साजरा करावा असं जनतेचं मत आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या विजयानंतर आम्हीच मोठा भाऊ म्हणणाऱ्या काँग्रेसच्या पारड्यात जनतेनं विधानसभा निवडणुकीत फक्त 16 जागा दिल्या। त्यामध्ये काँग्रेसची मोठी ताकद असलेल्या विदर्भातून फक्त 9 जागा आहेत। त्यामुळे आश्चर्य व्यक्त होतंय। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।